नमस्कार. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. आणि सविस्तर बातमीपत्राला सुरुवातीलाच या क्षणाची सर्वात मोठी बातमीने आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं सांगलीमधलं पालकमंत्र्यांचं कार्यालय आता वादात सापडलेलं आहे. कारण जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कार्यालयाच्या नूतनीकरणावरती तब्बल 35 लाखांचा खर्च करण्यात आलेला आहे. तर जिल्ह्यातल्या विकास कामांना निधी नसताना पालकमंत्र्यांच्या ऑफिसला मात्र राजमहालाचा साज देण्यात आलेला आहे. पालकमंत्र्यांच्या ऑफिसचा एक पंखा 50 ते 60 हजार रुपयांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्यांच्या ऑफिसमधील झुंबराची किंमत देखील लाखोंच्या घरामध्ये. पालकमंत्र्यांच्या आलिशान खुर्चीची ही किंमत 60 ते 70 हजार रुपयांच्या घरात असावी असा अंदाज आहे. तर सोफ्याची किंमतही लाखोंच्या घरात आहे. सांगलीतलं हे ऑफिस लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसमधील एखाद्या राजेशाही दालनाला फिक्क पाडेल असंच आहे. आणि मंत्र्यांच्या दालनाला राजेशाही थाट कुणी दिला असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय. राज्य शासनाने निर्णय घेतला होता की पालकमंत्र्यांचं प्रशासकीय इमारतीमध्ये एक ऑफिस असावं. त्याच पद्धतीनं आपण आहोत की सांगलीमधल्या पालकमंत्री जे सुरेश खाडे त्यांचं ऑफिस आहे, ते प्रशासकीय ऑफिस आपण पाहू शकता कशा दिमागदारमध्ये हे ऑफिस बनवलं आहे. की पालकमंत्र्याचं ऑफिस जे कसं दिमागदारमध्ये उभा केलेलं आहे, यामध्ये लाखो रुपयाचा जनतेचे पैसे चुराडा केलेला आहे. आपण बघणार आहोत की काय काय तिथं केलेलं आहे आणि कशा पद्धतीने. सध्या ते ऑफिस बंद असलं तरी त्यातलं आतलं जे काही व्हिडिओ आहेत ते आपल्याला मिळाले आहेत. हे पाहू शकता की कशा पद्धतीने एक देवघर असतं आणि तशा पद्धतीने हे ऑफिस बनवलं आहे. एक काचेच आहे आणि आपण पहिल्यांदा पाहिलं होतं की शेतकऱ्यांचं जे काय ऑफिस होतं ते कशा पद्धतीनं ह्या ठिकाणी जे काही सलमाईकचं केलेलं आहे किंवा जे नक्षीकाम केलेलं आहे तशाच पद्धतीनं आजसुद्धा आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीने इथं काम केलेलं आहे. बाहेर आपण प्रशासनानं ऑफिसचं बघितलं असेल की तिथं साधं लाईटसुद्धा नाहीत, परंतु इथं सीलिंग आहेत, वेगवेगळे फॅन्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्स असून इथं जे काय खिडक्या होत्या खिडक्यासुद्धा बंद करून तिथं काही वेगळं नक्षीदार काही काम करण्यात आलं आहे. हे इथं जे कोणी येतील त्यांच्यासाठी जे काही रिसेप्शनिस्ट आहे त्यांच्यासाठी बसण्यासाठी ही आसन व्यवस्था आहे. आणि आतमध्ये जे काय वेगवेगळे दालन करण्यात आले आहेत, पालकमंत्र्यांसाठी वेगळं दालन आहे, जे काय लोक येतील भेटायला त्यांच्यासाठी दालन आहे. परंतु ह्या जिथं आत नक्षीकाम झुंबर बसवण्यात आलं आहे, वेगवेगळ्या स्टायलिश खुर्च्या आहेत, अशा पद्धतीनं लाखो रुपयाचा चोराडा करण्यात आला आहे. जनतेतून हीच मागणी होते की प्रशासनाचे पैसे पण ज्या पालकमंत्र्याच्या ऑफिससाठी एवढे का चोराडा करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजित सह आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. सदर जे आता पैसे मंजूर झाले ते पैसे रद्द करावेत आणि तो पैसा जिथं बाबा सर्वसामान्य लोकांना अडीअडचणी आहेत, जिथं रस्ते नाहीत, शाळा सुस्थितीत नाहीत, जिथं शासकीय रुग्णालयांमध्ये गैरसोय आहे किंवा महिलांसाठी आज प्रसाधनगृहाची अत्यंत दुरावस्था आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 0.2% प्रसाधनगृह नाहीत. त्या ठिकाणी जर महिलांसाठी जर प्रसाधनगृहाची जर व्यवस्था केली तर ते योग्य ठरेल. आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय की आम्ही ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि हा दिलेला निधी जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. तर राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांचं राजेशाही ऑफिस नेमकं कसं आहे जाणून घेऊयात. ऑफिसमध्ये डिझायनर फॅन लावण्यात आलेले आहेत. सोफा सेट हा अतिशय महागडा आहे. पालकमंत्र्यांची खुर्ची देखील तितकीच महागडी आहे. झुंबराची किंमतही लाखो रुपयांच्या घरात आहे. तर भिंतींवरती सागवानी लाकडांचा वापर करण्यात आलेला आहे. दरवाजांवरती आकर्षक असं नक्षीदार कमानही साकारण्यात आलेली आहे. तर ऑफिसमध्ये डिझायनर फॅन आणि त्याच्यासह इतर सोयी सुविधा असल्याचं आपल्याला दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि याच संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे सांगलीचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आसिफ, एकंदरीत आपण आढावा दाखवला, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना आपण समजावून सांगितलं. मात्र एका बाजूला थेटपणे पालकमंत्र्यांच्या नियोजन समितीच्याच निधीमधून पैशाचा वापर केला गेल्याचा एक मुद्दा, तर दुसरीकडे विकासासाठी पैसा नसला तरी देखील मात्र कार्यालय सजवण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्याचं यावेळेला दिसतंय. आसिफ, काय अधिक माहिती आहे?
विषयाला आपण म्हणताय ते बरोबर आहे, कारण का ज्या प्रशासकीय इमारतीमध्ये हे कार्यालय आहे पालकमंत्र्याचं, तर तिथं 30 प्रशासकीय इमारतीमध्ये वेगवेगळे ऑफिस आहेत. रेव्हेन्यू असेल, रेशीम उद्योग असेल, माहिती कार्यालय असेल किंवा अन्न औषध प्रशासन. सगळ्यात बाब म्हणजे ज्या ठिकाणी या अगोदर जे भाड्यानं होते ऑफिस आहेत, सरकारी ऑफिस आहेत, त्यांचे जे बोर्ड होते ते बोर्ड सुद्धा आहेत तशाच आहेत. म्हणजे उदाहरणार्थ अन्न औषध प्रशासनाचं जे जुनं बोर्ड होतं, ज्या ठिकाणी भाड्यानं घेतलं होतं, त्या ठिकाणचं मटेरियल आहे तसं आणून इथं ठेवलेलं आहे. पण पालकमंत्र्याचं जे ऑफिस आहे आता करतायत, त्यासाठी रिन्युएशन करतायत, विस्तारीकरण करतायत, पण ते दिमागदार म्हणजे आलिशान पालकमंत्र्याचं ऑफिस करतायत. आणि त्यामुळं लोकांकडून असंशय आहे. जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यासाठी वेगवेगळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार टाकलेले आहेत की या संदर्भात तुम्ही विस्तारीकरणासाठी किती खर्च केला आणि नूतनीकरणासाठी किती खर्च केला. आणि यामुळेच काही लोक रस्त्यावर उतरण्यासाठी, आंदोलन करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. तुम्ही काय सांगाल, पालकमंत्र्याच्या ज्या कार्यालयाला लाखो रुपये चुरा लागेल, त्यावर तुमचं काय मत आहे? सांगली जिल्हा प्रशासनाने नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास 35 लाख रुपये हे केवळ पालकमंत्र्यांचे केबिनचं विस्तारीकरण आणि सुशोभीकरण यावरती खर्च करणे हे थोडंसं हास्यास्पद आणि निंदनीय असंच आहे. कारण मिरजेसारख्या शासकीय रुग्णालय ठिकाणी रुग्णसेवेसाठी म्हणून 25 लाख रुपयाची तरतूद करायची आणि फक्त पालकमंत्र्यांच्या कॅबिनचं विस्तारीकरण आणि सजावटीकरणासाठी म्हणून 35 लाख रुपये खर्च करायचे. वास्तविक पाहता जन आपल्या सामान्य लोकांचा करातून आलेला पैसा हा सामान्यांच्यासाठीच्या सुविधा तयार करण्यासाठी म्हणून खर्च केला गेला पाहिजे. असा अवाजवी खर्च मंत्र्यांचे कॅबिन सुशोभीकरण करण्यासाठी जनता कर रूपाने देत नाही याचे भान प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी राखलं पाहिजे. त्याचबरोबर सामान्य सांगली जिल्ह्यातली दुष्काळी भागाची परिस्थिती पाहता किंवा सांगली जिल्ह्यातल्या प्रशासकीय कार्यालयाची परिस्थिती पाहता कितीतरी कार्यालयांना अजून स्वतःचं ऑफिस नाही आहे, बसायसाठी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी खुर्च्या नाहीत, टेबल नाहीत. अशी परिस्थिती असताना की जिथं प्रशासकीय सुविधा मिळण्यासाठीची तरतूद नाही आहे, अशा वेळेमध्ये पालकमंत्र्यांचं कॅबिन सजवण्यासाठी इतकी प्रचंड अवास्तव रक्कम खर्च करणं हे लोकशाहीला लाजवणारं असं आहे. तर एक जबाबदार नागरिक म्हणून माझं असंच म्हणणं राहील याच्यामध्ये की पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारे जनतेच्या कराची उधळपट्टी करत असताना थोडंसं भान राखणं गरजेचं आहे. जे जिल्ह्यातल्या विविध योजनांना निधी नाहीत, रस्ते विकासासारखे प्रश्न प्रलंबित पडलेले आहेत, नागरिकांच्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये सुविधा नाहीत, पिण्याचे पाणी नाही, बसण्याची सुविधा नाही आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय थाटामध्ये असे पालकमंत्र्यांचे केबिन सजवणे हे थोडं ब्रिटिशकालीन यंत्रणेकडे नेण्यासारखं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यापेक्षा सिंपल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग अशा तत्वाचा विचार करून राजकीय नेत्यांनी आपला आचरण ठेवावा आणि आदर्श घडवावा आणि घडलेल्या या प्रकाराची मी निंदा करतो. असा वारेमाप खर्च करण्यात येऊ नये. त्यापेक्षा जनतेच्या कल्याणकारी योजना राबवण्यावरती यंत्रणेने पैसे खर्च करावेत. विशाल, नक्कीच बघितले की नक्कीच ज्या प्रकारे तुम्ही सांगता आणि तुमच्या सोबत असलेले जे त्या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. पाहूयात आता स्वतः राज्याचे कामगार मंत्री यावरती बोलणं पसंत करतात का. त्यानंतर वळूयात पुढच्या आणखी एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 6 वाजता रेडिसन हॉटेलमध्ये सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अधिक आक्रमक करण्यासाठी बैठक होत असल्याची माहिती देखील मिळतेय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, उद्धव ठाकरेंनी आज आमदारांची बैठक बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये नेमकं काय होताना दिसेल? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे रेडिसन हॉटेलवरती विधिमंडळ अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहातील सर्व आमदारांना बैठकीसाठी बोलवलेलं आहे. या बैठकीमध्ये विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहांमध्ये शिवसेनेचे आमदार कसे अधिक आक्रमक राहतील आणि विशेष करून कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादासंदर्भातला जो ठराव आहे तो आणण्यासाठी कसं एकूण रणनीती आखण्यात येतील या संदर्भात महत्वाची बैठक बोलवली आहे. त्या संदर्भात दोन्ही सभागृहाचे आमदार उपस्थित राहून चर्चा करतील आणि उद्या सकाळी जेव्हा दोन्ही सभागृह सुरू होतील त्यावेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन्ही आमदार अधिक आक्रमक राहून कर्नाटक महाराष्ट्र विवाद ठराव जो आहे तो मांडण्यासाठी अधिक आक्रमक राहतील या दृष्टिकोनातील रणनीती ठरवणार आहे. नक्कीच धन्यवाद उदय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर यावेळेला पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जी आहे ती आता चांगलीच आक्रमक होताना दिसते आणि त्याच अनुषंगानं एक महत्त्वपूर्ण बैठक आज आमदारांसोबत उद्धव ठाकरेंनी बोलावलेली आहे.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरती गायरान जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत आणि वाशिमच्या घोड बाभूळ परिसरामधील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. सत्तार यांच्या या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली आहे आणि यावरून विधानसभेत अजित पवारांसह विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. घोडबाबूळ जिल्हा आणि तालुका वाशिम येथील सरकारी गायरान जमीन गट नंबर 44 मधलं उपमुख्यमंत्री महोदय 37 एकर 19 गुंठे जमिनीचा हा घोटाळा आहे. अध्यक्ष महोदय, हा घोटाळा किंमत जर काढली तर 150 कोटीचा आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे की गायरान जमीन ही कुणाला देता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आणि त्याचं आपण पालन सगळेजण करत आलोय. अध्यक्ष महोदय, असं असताना एक व्यक्ती योगेश खंडारे नावाची तिथं जिल्हा न्यायालयात त्यांनी मागणी केलेली होती. ती मागणी तिथल्या जिल्हा न्यायालयाने फेटाळली आणि जिल्हा न्यायालयाने ती मागणी फेटाळताना खंडारेचा या जमिनीवर कोणताही अधिकार नसताना तो ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत होता आणि सरकारी जमीन आपली गायरानाची हडप करण्याचा त्याचा इरादा होता, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. अध्यक्ष महोदय, आम्ही कुणी नाही, कोर्टाने. अध्यक्ष महोदय, ही जमीन 37 एकर आहे, अक्षरशः वाशिमला लागून आहे. 150 कोटी रुपयाची त्याची किंमत आहे. याच्यामध्ये राज्यमंत्री महोदयांनी पदाचा पूर्णपणे दुरुपयोग केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, राज्य शासनाचा निर्णय, सर्व बाबी त्यांच्या समोर असताना एका व्यक्तीला ह्याच्यामध्ये फायदा मिळवून दिलेला आहे. त्यांचा हा पदाचा दुरुपयोग आहे. ही बाब अतिशय गंभीर अशी आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांनी राजीनामा नाही दिला. अध्यक्ष महोदय, ऐका ना साहेब. अध्यक्ष महोदय, राजीनामा नाही दिला दादा आपण मांडलं तर मुख्यमंत्री महोदय नाही मुख्यमंत्री महोदय किंवा उपमुख्यमंत्री महोदयांनी चला पुढे घ्या. त्यांना चला मंडळातनं हकालपट्टी करावी. हे हायकोर्टाचे आदेश आहेत. मी ते आदेश तुम्हाला द्यायला तयार आहे. आपण पाहिलं असेल आज संपूर्ण विरोधी पक्ष आम्ही वेलमध्ये बसलेलो, ह्याचं कारण एकच आहे की आम्हाला बोलायला दिलं जात नाही. आज महत्वाचा एक घोटाळा स्वतः विरोधी पक्ष नेते साहेबांनी आमच्या हाऊसमध्ये मांडला. त्या घोटाळ्या पुढे काही उत्तर मिळालेलं नाही सरकारकडून. खरं तर त्यांची हकालपट्टी करणं गरजेचं आहे, पदमुक्त करणं गरजेचं आहे या कृषी मंत्र्यांना. जे कृषी मंत्री या राज्याच्या शेतकऱ्यांचं ऐकत नाही, जे कृषी मंत्री महिला खासदारांना महिलांना शिवे देतात पण पश्चाताप होत नाही, माफी मागत नाहीत, आणि जे कृषी मंत्री मग टीईटीचा घोटाळा ज्याच्यात चौकशी सुरू असेल किंवा आज जे घोटाळ्याचे कागदपत्र दाखवले त्याच्यात कोर्टाने देखील ताशाने मारून घोटाळा आहे स्पष्ट आपल्या समोर आलेला आहे, त्यांना पदमुक्त करणं पाहिजे. तर काय आहे नेमका गायरान जमीन घोटाळा, यावर एक नजर टाकूयात. तर 37 एकर जमीन ताबा मिळावा म्हणून ही याचिका करण्यात आलेली होती. वाशिम शहराजवळच्या घोडबाभूळ गावातील ही जमीन आहे. संतोष पोफळे, श्याम देवळेंची ही याचिका आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी कोर्टाकडून त्याला स्थगिती देण्यात आली. 2011च्या नियमानुसार जमीन देणं हे बेकायदेशीर आहे. तर ही 150 कोटींची जमीन असल्याची माहिती देखील समोर आली आहे. अधिवेशनाचा आजचा दिवस हा सत्तारांवरती झालेल्या आरोपांनी गाजला. वाशिमच्या गायरान जमिनीच्या वाटपामध्ये पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप अब्दुल सत्तारांवरती विरोधकांनी केलेला आहे. अब्दुल सत्तारांवरती आरोप केल्यानंतर न्यूज 18 लोकमतनं त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या नागपूरच्या शासकीय निवासस्थानी चिट पाखरू देखील आलं नाही आणि त्यामुळे सत्तार नेमके गेले कुठे असा सवालही उपस्थित केला जातोय.
राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर आज विधानमंडळामध्ये जे आहे ते वाशिम येथील शेतीचे आणि त्यानंतर सिल्लोड महोत्सवावरून जे आहे ते विरोधकांनी आरोप केले. अजितदादांनी जे आहे ते आरोप करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. मात्र या सगळ्या आरोपानंतर जे आहे ते अब्दुल सत्तार नागपूरच्या विधिमंडळ परिसरातून आणि त्यांच्या रवी भवनच्या या शासकीय निवासस्थानातून गायब. आपण ही सगळी त्यांच्या सरकारी कॉटेजची दृश्य पाहतोय की इथे अब्दुल सत्तारांवर आरोप झाल्यानंतर जे आहे ते अब्दुल सत्तार या त्यांच्या कॉटेजमध्ये सरकारी निवासस्थानात आलेले नाही. सोबतच त्यांच्या ऑफिस स्टॉपचा कुठलाही कर्मचारी किंवा त्यांचे कार्यकर्ते देखील इथे जे आहे ते उपलब्ध नाही आहे. खरं तर राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असल्यानं राज्यभरातून जे आहे ते अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्ते जे आहे ते मंत्र्यांना भेटायला येत असतात. त्यातला शेतीसारखं अतिशय महत्त्वाचं खातं आहे. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं, त्यामुळे अशा अतिशय महत्त्वाच्या चर्चा असताना मात्र अब्दुल सत्तार नेमके गेले कुठे? ज्या पद्धतीनं त्यांच्यावर सगळे आरोप होत आहेत त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याऐवजी अब्दुल सत्तार यांनी पळून जाणं पसंत केलेलं आहे का? कारण त्यांच्या ऑफिसमधला सर्व कर्मचाऱ्यांचे स्वतः अब्दुल सत्तार यांचा फोन जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळं या सगळ्या प्रश्नावरून अब्दुल सत्तार यांनी उत्तर देण्याऐवजी जे आहे ते पळ काढणं पसंत केलं का असं म्हणावं लागेल. मात्र अब्दुल सत्तार यांचे सहकारी आमदार जे आहेत ते उद्या सकाळी विधानसभेच्या कामकाजामध्ये अब्दुल सत्तार सहभागी होतील आणि त्यांच्यावर लागलेल्या आरोपांचं खंडन करतील अशी माहिती दिली आहे. मात्र आता नेमके अब्दुल सत्तार नागपूरला येतात की अजून कुठे जातात की या सगळ्या प्रश्नावरून पळ काढण्याचा प्रयत्न करतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. सिल्लोड महोत्सवावरून कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे अडचणीत सापडण्याची चिन्ह आहेत आणि महोत्सवासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त वर्गणी गोळा करण्याचे तोंडी सूचना देण्यात आल्यानं कृषी आयुक्तालयामध्ये खळबळ माजलेली आहे. सत्तार यांनी सिल्लोडमध्ये 1 जानेवारी ते 10 जानेवारी या काळामध्ये सिल्लोड कृषी कला क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. कृषी प्रदर्शनासाठी प्रवेशिका खपवण्याचं काम कृषी आयुक्तालयाच्या गळ्यामध्ये मारल्याचा आरोप करण्यात येतोय आणि कृषी मंत्र्यांच्या या फतव्यामुळे संपूर्ण कृषी विभागच वेठीला धरला गेलेला आहे. हा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेत उचलून धरला आणि यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही जर काही चूक असेल तर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभागाला वेठीच धरलंय. मी अधिकाऱ्यांची नावं घेत नाही. अधिकारी म्हणले दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला न विचारता आमचे तिथं फोटो टाकलेले आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये हे काही माहिती नाही. आम्हाला एवढं माहिती आहे सांस्कृतिक विभागाने काही कार्यक्रम बैल गाडीची म्हणजे स्पर्धा, बैल गाड्यांची स्पर्धा त्याच्याकरता पैसे काही दिलेले आहेत आणि काही कृषी विभागाने कृषी प्रदर्शनाकरता पैसे दिलेले आहेत. ह्या कार्यक्रमाकरता कुठल्याही प्रकारचे पैसे दिले नाहीत. अध्यक्ष महोदय, ही बाब अतिशय गंभीर आहे. तुम्ही कुठल्या हे प्रवेश पासचा रंग वेगवेगळा छापलेला आहे, त्याच्यामध्ये प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड, सिल्वर लिहिलेलं आहे, तरी ही रक्कम टाकण्याचं सोयीस्कररित्या त्यांनी टाळलेलं आहे. साधारण महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला 5,000 रुपये वसूल करून द्यावे असं कंपल्शन केलेलं आहे. हे कशाचं जोक आहे? हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये. हे काय अधिकार तुम्ही ज्यावेळेस शपथ घेता त्यावेळेस काय शपथ घेता? आणि अध्यक्ष महोदय, हे दोन्ही प्रकरण ही अतिशय गंभीर अशा प्रकारची प्रकरण आहेत आणि या प्रकरणावरून माझी तर उपमुख्यमंत्री महोदय तुम्हाला मागणी आहे, सरकारला मागणी आहे की तुम्ही संबंधित मंत्री महोदयांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे. त्याच्याशिवाय नाही, कारण सरळ सरळ ताशेरे ओढलेले आहेत. माझ्यांची हकालपट्टी करता येत नाही ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण जो मुद्दा मांडला जरूर त्याची माहिती घेण्यात येईल आणि माहिती घेऊन त्याची वस्तुस्थिती जी आहे ती वस्तुस्थिती आपल्या समोर मांडली आणि सिल्लोड महोत्सवाच्या संदर्भात ज्या काही बातम्या आल्या त्याची गंभीर दखल ही शासन घेईल आणि या संदर्भात जर कुठेही असं चाललं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही सरकार करेल. तर राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या सिल्लोड महोत्सवासाठी कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांना 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त वर्गणी गोळा करण्याच्या तोंडी सूचना देण्यात आल्यानं कृषी आयुक्तालयामध्ये एकच खळबळ माजलेली आणि विशेष म्हणजे या वर्गणीसाठी 4 प्रकारची पावती पुस्तकं छापून सर्व जिल्ह्यांमध्ये रवाना करण्यात आलेली आहेत. राज्यातून किमान 5.5 कोटी रुपये गोळा होतील
अशा बेतानं पावती पुस्तकं छापण्यात आलेली आहेत. 5,000 रुपयांपासून ते 25,000 रुपयांपर्यंतची ही पावती पुस्तिका छापण्यात आलेली आहे. आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे. आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ट्विट करून उद्धव ठाकरेंना डिवचलंय. उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून त्यांनी ट्विट केलेलं आहे. आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीन चिट देतात, उमेश कोल्हेंचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात, त्यांना श्रद्धा वालकरच्या निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये. काळजामध्ये ज्यांच्या मराठीपणाची काळजीच उरलेली नाही आहे, मुंबईकर हो आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावं की नाही, असा टोला त्यांनी लगावलाय. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी हे ट्विट केलेलं आपण यावेळेला पाहतोय. आणि ट्विट केल्यानंतर काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. काळजात ज्यांच्या मराठीपणाची काळजीच उरली नाही, मुंबईकर हो आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावं की नाही, असा थेट सवाल त्यांनी केलेला आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. सिद्धिविनायक मंदिर घोटाळ्यावरून मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी पुन्हा एकदा आदेश बांदेकरांवरती आरोप केलेला आहे. माध्यम प्रतिनिधींना माहिती सांगतायत की खर्च टाळण्यासाठी दैनंदिन डायरी छापली नाही, मग निविदा का काढली, इतकी गडबड करून निविदा खुली सुद्धा केली आणि हे काम स्नेहा प्रिंटर्स सर्व्हिसला दिलं. इतके होऊन सुद्धा फक्त उद्धव ठाकरे यांच्या फोटोसाठी या माणसानं डायरी प्रिंटिंग थांबवून ठेवलेली आहे. या खोटारड्या माणसाला या पवित्र देवस्थानाच्या मंडळ अध्यक्ष पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही, यावर बांदेकरांनी उलट प्रतिक्रिया द्यावीच. मी या बाबतीत अजून कागदपत्र जाहीर करतो, असा आरोप त्यांनी केलेला आहे. तुनिशा शर्मानं आत्महत्या केल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण मनोरंजन विश्व हादरलं. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी तुनिशानं गळफास घेऊन आयुष्य संपवलंय आणि या प्रकरणी सर्वात मोठा खुलासा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या शिजाननं केलेला आहे. श्रद्धा आणि आफताबच्या केसनंतरच तुनिशासोबत ब्रेकअप केल्याचं शिजान खाननं म्हटलेलं आहे आणि याबाबत पोलिसांनी शिजान खाननं तसं सांगितल्याची माहिती दिल्याचं न्यूज 18 लोकमतला मिळालेल्या माहितीत कळतंय. तुनिशा शिजानसोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण 15 दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं. त्यामुळे अभिनेत्री तणावात होती आणि या प्रकरणी पोलीस त्याच्या मृत्यूचं गूढ उकळण्याचा प्रयत्न करत असताना तुनिशा शर्माचा खास मित्र शिजान खान यानं पोलिसांसमोर आता मोठा खुलासा केलेला आहे. तर शिजाननं माझ्या मुलीला फसवलं आणि त्यामुळेच तिनं नैराश्यामधून आत्महत्या केली आहे, असा आरोप तुनिशाच्या आईनं केलेला आहे. शिजानला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. कि शिजान ने तुनिशा को धोखा दिया, उसके साथ पहले रिलेशनशिप बनाया, शादी का वादा करके फिर उसने तुनिशा से ब्रेकअप किया और उसका पहले किसी लड़की के साथ इन्वॉल्वमेंट थी. उसके बावजूद भी तुनिशा को उसने इन्वॉल्व रखा अपने साथ. 3-4 महीने उसको यूज़ किया. बस मैं इतना कहना चाह रही हूँ कि इसको सज़ा मिलनी चाहिए, शिजान को नहीं छोड़ना. मेरा बच्चा गया है. तर धर्मासाठी खून करण्यात काहीही वाईट नाही. आपले सर्व देवी देवता हिंसक मारामाऱ्या करणारे आहेत. उद्देश धर्मासाठी आणि देशासाठी असेल तर खून करण्यात काही वाईट नाही, असं वादग्रस्त वक्तव्य आता कालीचरण महाराज यांनी अमरावतीत केलेलं आहे. त्याचबरोबर येत्या 10 वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल, असंही विधान कालीचरण महाराजांनी केलेलं आहे. आपल्या महिला मतदानाला जात नाहीत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मुस्लिम महिला व्हाल, सर्व हिंदू महिलांना बुरख्यामध्ये राहावं लागेल, असंही ते म्हणाले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं अमरावतीच्या नांदगाव पेठ इथे शौर्य यात्रेच्या कार्यक्रम प्रसंगी कालीचरण महाराज बोलत होते. आपले सगळेच्या सगळी देवी देवता हिंसक आहे, मारामाऱ्या करणाऱ्या म्हणून आपण पूजतो. छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी जर त्यांनी मारामाऱ्या केल्या नसत्या तर आपण पूजलो असतं काय? छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, राजराजेश्वर चोळ, हे सगळ्यांनी आम्हाला आपल्यासाठी मारामाऱ्या नसत्या केल्या तर आम्ही पूजलो असतं काय? म्हणून आपले सगळेच्या सगळे देवी देवता हिंसक आहेत, हिंसक. खून करणं काही वाईट नाही आहे जर उद्देश धर्मासाठी देशासाठी आहे. 65,000 लेकरांपैकी 40,000 मुसलमान रोजचे. येणाऱ्या 10 वर्षानंतर त्यांचं प्रधानमंत्री होईल, गजवाई हिंद होईल, शरिया लागू होईल, सगळ्या बाया काळ्या बुरक्यात दाबण्यात येईल. काळ्या बुरक्याने हिंड्याचं बाया
पण शमळ्या पोट्ट्या आहेतच. मग माझा अब्दुल तसा नाही, माझा रशीद तसा नाही. औरंगाबादच्या कचनेर इथल्या जैन मंदिरातून 2.25 किलो वजनी सोन्याची मूर्ती चोरीला गेलेली होती आणि या सोन्याच्या मूर्तीच्या जागी बनावट मूर्ती ठेवण्यात आलेली होती आणि या प्रकरणाचा पोलिसांनी 24 तासांच्या आत छडा देखील लावलाय. पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर चोरीला गेलेली मूर्ती ही पोलिसांनी हस्तगत केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि त्यानंतर लागलीच या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं. वेगवेगळे टीम्स तयार केले होते, 4 तपास पथक तयार केले होते आणि सर्व आपापल्या अँगलने आम्ही तपास करत होतो. या 4 पथका व्यतिरिक्त आमचे सायबर पोलीस स्टेशन असो किंवा इतर जे काही आमची यंत्रणा आहे ते सर्व कार्यरत होती आणि हेच तपास करत असताना आम्हाला खात्रीशीर माहिती भेटली की MP मध्ये 2 आरोपी आहे आणि त्यांचा शोध घेतला, त्यांना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून टोटल 1709 ग्राम असा सोना जप्त केला आहे, 70,000 कॅश जप्त केला आहे आणि 2 मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वेइंग मशीन आणि जे काही औजार वगैरे वापरले होते ज्यावरून त्यांनी ओरिजिनल मूर्तीला कट केला आणि त्याचा काही भाग विकला, ते सर्व औजार वगैरे असा सर्व मुद्देमाल आम्ही टोटल जप्त केला आहे. तर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झालेली आहे. इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.